नक्कीच धावसंख्या 6 पुढे जाईल 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 29 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये देवरुंग या टीमची 5 षटकांचा सामना आहे. भूमी 11 मांडा आणि जय झोटिंग देव देवरुंग या दोन संघांमध्ये. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी करतायत देवरुंग टीमचे फलंदाज ऋतिक आणि आकाश सिनियर. ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका चांगला आहे. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि चांगला प्रयत्न केला होता. फिल्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकावरती आहे देवरुंग या टीमची 12.00च्या सरासरीने बनवल्यात या 3 षटकांमध्ये. 3 बाद 36. नेक्स्ट मॅच आहे पीजी स्पोर्ट्स कासने तर नक्कीच नेक्स्ट मॅच आहे पीजी स्पोर्ट्स कासने विपक्ष वीर तानाजी दापोडे. प्रणयजी चला दोन्ही टीमची कॅप्टन आपण लगेच आला असेल तर टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये ही इनिंग समाप्त होण्याच्या पहिले हजर राहणे गरजेचे आहे. गोलंदाज जगन पाटील येत आहेत आणि यस लाऊड अपील आणि फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का तो म्हणजे बॅटिंग करणारे देवरुंग या टीमला. मिळवली आहे जगन नाना पाटील यांनी. धावसंख्या धावफलकावरती आहे 36. लॉस ऑफ 4 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस.
नक्कीच समोर स्क्रीन आहे त्याच्या बाजूला आय थिंक एक स्टॉल आहे, तिथे लाईट सुरू आहे. विनंती असेल बॅट्समनला थोडासा प्रॉब्लेम होतो, व्यत्यय येतोय. समोर जी स्टॉल आहे स्क्रीनच्या समोर जो स्टॉल आहे त्याची लाईट आहे, तर नक्कीच बॅट्समनला त्याचा थोडासा व्यत्यय येतोय, त्यामुळे थोडासा त्रास जाणवतोय. स्टॉल आहे समोर. यस, शिवाजी राणे यांचा आहे आय थिंक. यस, धावसंख्या आहे 36. 36 धावा. न्यू बॅट्समन येतोय हनुमान. हनुमान केने येत आहेत 6व्या क्रमांकावरती. एक चांगली बॅटिंग करावी लागेल या सामन्यामध्ये. सरासरी खूप चांगली मेंटेन ठेवली आहे. प्रतिषटकामागे 12.00च्या सरासरीने बनवल्या त्या 36 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये. ऑन साईडला खेळतायत. फटका चांगला आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मिडविकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 37. लॉस ऑफ 4 विकेट. 37 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड विकेट. बॅटची कडा आहे आणि चेंडू पडतोय नो मॅन्स लँड झोनमध्ये. थोडेसे दूर होते फहीम या झेलपासून आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 37 धावा. या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी जगन्नाना पाटील करतायत. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट ऑन पुल केला. मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. चांगला प्रयत्न केला होता. झेलपर्यंत पोचले देखील होते. अनस होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. मिल्टील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहितबाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर तामाणे चषकाचे प्रमुख आयोजक राज भोईर साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. ते सपोर्ट करतायत मांडा टीमला. मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाहीये. सुरेख टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज ऋतिकचा खेळ लागतोय देवरुंग संघाला. हा 5वा धक्का. नीट. महिलांना विनंती आहे, आमचे सन्माननीय महिला मंडळ पूर्णपणे महिला वर्ग, आपण आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था केली. आपण यायचं आहे स्टेजच्या एंट्रीकडे यायचं आहे. सर्व महिलांना विनंती आहे, आपण या इकडे स्टेजकडे या. आपलं स्वागत आहे. या या मावशी, काकी, ताई, माई या सर्वांनी या. आपण मस्तपैकी या. सर्व आमच्या मुली ताई मंडळी या. लगेचच उत्स्फूर्तपणे या. आनंदाने या. आपले सन्माननीय परमपूजनीय कमलाथ महाराज सुद्धा आपल्यामध्ये आहेत. या महाराजांचं दर्शन सुद्धा घ्या आणि आम्ही तुमचं दर्शन घेतो. या. वेलकम. सुस्वागतम. स्वागतम. टाळ्या असू द्या आपल्या महिला वर्गासाठी. प्रेक्षको, एक नवीन संकल्पना पाहतो आपण. एक नवीन कार्यक्रम लकी ड्रॉ साठी आपल्या स्थानिक महिला, आपल्या आदर्श महिला आलेल्या आहेत आपल्या व्यासपीठाकडे. स्वागत. नक्की. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थाने आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत भालचंद दादा, यांच्या मातोश्री देखील आलेले आहेत. त्यांचं देखील करूया आपण स्वागत. ऑन साइडला फटका चांगला आहे. बिग हिट केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवस निघाला. गगनचुंबी, गगनभेदी, आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 45.
तर नक्कीच सर्व महिलांना ही विनंती असेल की आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवायची आहे. खऱ्या अर्थाने महिलांसाठी लकी ड्रॉ देखील आहे. 2 पैठणी आहेत. एक चांगली संकल्पना आदर्श क्रिकेट संघ धानिवली असेल, ग्रामस्थ मंडळ धानिवली असेल यांच्या माध्यमातून आदर्श चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आज डे नाईट फॉर्मॅट आहे. नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना. गेली 31 वर्षे आपण पाहिलं डेमध्ये ही स्पर्धा आणि या 32व्या वर्षामध्ये डे नाईट फॉर्मॅट. गोलंदाज शिवम एका बाजूला आपण पाहतो टिटवाला विभागातील संघ आहे भूमी 11 मांडा, त्यांना फाईट करतोय भिवंडी ग्रामीण मधील जय झोटिंगदेव देवरुंग. आज खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण की टेनिस विश्वातील तारे सितारे इन ॲक्शन मध्ये असतील. ड्राईव्ह केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक शेवटचं सुरू आहे. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. पहिला सामना जिंकलाय KK 11 अर्थातच किशोर भोईर पुरस्कृत खार्डी या टीमने. डोंबिवली विभागातील एक बलाढ्य संघ ज्या संघाने 40 धावा डिफेंड केल्या 5 षटकांमध्ये आणि बलाढ्य अष्टविनायक ठाकूरपाडा या टीमला पराभूत केलं. शिवम यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण चिंटू होते आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती आहेत. अफाट मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. अप्पा असतील, किशोर भोईर असतील, श्याम भोईर असतील, वामनदादा असतील, ग्रामस्थ मंडळ धानिवली असेल, त्यानंतर आदर्श क्रिकेट संघ धानिवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आणि एक सेकंद सर, थांबवतो तुम्हाला. पुन्हा एकदा विनंती करतोय महिलांना, तुम्ही मस्त सेपरेटली बसा सगळे एकत्र, का तुम्ही वर आहेत आणि खाली नक्कीच कन्फ्यूज होतात. या जय सर बॅटची कट होती त्यामुळे फलंदाज सर एक मिनिट सर प्लीज. सर्व महिलांना विनंती आहे की तुमच्यासाठी सेपरेट कक्ष उभारलेला आहे व्यासपीठाच्या समोर. तर कोणी आजूबाजूला महिला असतील आपल्या ताईमाई अक्का सर्वांनी यायचं आहे या व्यासपीठाच्या समोर. अगदी पूर्णपणे महिला कक्ष उभा केलेला आहे आपल्यासाठी. स्पेशली खुर्च्या आहेत, आसन आहेत. कृपया या आपण ह्या लकी ड्रॉसाठी. आपल्यासाठी आहेत 2 पैठणी. क्या बात आहे. महिलांसाठी देखील बसण्याची व्यवस्था आहे आयोजकांकडून, त्यांचं विशेष कौतुक. भावेश केणे येत आहेत नवीन फलंदाज. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये शिवमच्या माध्यमातून, कारण की हे स्लोगोरचं षटक आहे. या स्लोगोरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. नक्कीच रिव्ह्यू पंच कोणी घेतलाय? बॅटिंग करणाऱ्या संघाने. कारण की प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू आहे प्रत्येक इनिंगमध्ये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून घरबसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. फटका फसला, मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. फिल्डर जज करतोय, अभय होते. चांगला प्रयत्न केला होता अभयने, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळतील या चेंडूवरती 2 धावा, धावसंख्या 2ने पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. कौतुक करेन गोलंदाज शिवमचं या अंतिम षटकामध्ये, या स्लोगोरच्या षटकामध्ये. कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट आर्म पूल
फुल अँड पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार शेवट गोड केलाय देवरुंग संघाने लगावलाय शेवटच्या बॉलवरती षटकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 55 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये देवरुंग संघाने मांडा या संघासमोर. सामना आहे कासने विपक्ष दापोडे या दोन संघांमध्ये. पीजी स्पोर्ट्स कासने आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही कॅप्टन आपण या टॉससाठी. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीमधील तिसरा सामना. फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू आहे. भूमी 11 मांडा जगन्नाथ पाटील पुरस्कृत संघ आपण पाहतोय. त्यांच्या मुलीचं नाव आहे भूमी आणि तिच्या नावाने नेहमीच आपण पाहिलं खेळताना अनेक मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात याच भूमी 11 मांडा टीमने. आणि त्यांच्या समोर आहे जय झोटिंगदेव देवरुंग. श्यामशेठ दळवी पुरस्कृत हा संघ आहे. 56 धावांचं लक्ष्य आहे. देवरुंग या टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि विनंती असेल मांडा टीमला फलंदाज पाठवायचे आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 56 धाव बनवायचे आहेत आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी व्हॉइस ऑफ ठाकूरपाडा सुनील पवार सरांना आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. अनेक अनेक धन्यवाद डीजी मास्टर. अनेक अनेक धन्यवाद कल्याण डोंबोली व्हॉइस ऑफ कल्याण डोंबोलीचे एक बुलंद आवाज आणि आमचे खास मित्र रोशन संतेजी. तर पाहतोय आपण खूप चांगली संकल्पना आणि सातत्याने भालचंद दादा आपण हे उल्लेख का करतोय की आदर्श गाव का म्हटलं जाते. आता मात्र अजून एक भर पडलेली आहे. पाहतोय आपण आमच्या आई बहिणी ताई सर्व आपण पाहतो की ते मात्र या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आणि त्यासाठी खास लकी ड्रॉच्या माध्यमातून 2 पैठणीसाठी देण्यात येईल. अनिश्चित पाहतोय की महिला वर्ग खूप जास्त संख्येने इथे मात्र उपस्थित आहेत. सर्व महिलांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये कारण की आपल्या गावाची आणबान शान वाढवणारी स्पर्धा पाहतोय आपण. छोट्या छोट्या चिमुकली सुद्धा आहेत फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण. तर सामन्याकडे आपण वळूया. सध्याच्या स्थितीमध्ये पाहतो की व्यासपीठावर परमपूज्य ज्यांचं या गावावर आशीर्वाद असे कमलनाथजी महाराज पाहतोय त्यांच्या माध्यमातून खूप लाख मुलाचं सहकार्य सातत्याने मिळतोय आणि बाबांचा आशीर्वाद भेटला तरी हे कापी आहे दानी उल्लेखकारासाठी. निश्चित अशी थोर
बाबा पाहतोय आपण. त्याचबरोबर मालिकेसाठी ज्यांनी 2 प्रिज आम्हाला स्पॉन्सर केलेले आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व, एक आदर्श गुरुवर्य गुरुजी पाहतोय आपण. नितीन राणे सर त्यांच्या समेत पाहतोया जो मैदान आहे त्याचे मालक योगेश का अंदाज अपना अपना. वेलकम दादा. आणि त्याचबरोबर या स्पर्धेची फोकस मॅन आमचे एकच आप्पा अनिजित. आणि मी मनोज कारवेसरांना विनंती करेन की आपण माईक घेऊन कुठली ताई जर आपल्याला या स्पर्धेविषयी गावाविषयी जर बोलत असेल तर बिंदासपणे ताई आपण बोलायचं आहे. आणि ही जबाबदारी आम्ही कारवेसराकडे जातोय की आपण महिलांना विचारायचं की कोणी कमिटमेंट देता का. खूप चांगली उपक्रम पाहतोय आपण. चंदूदादा आणि इतर सहकारी पाहतोय आपण. आदर्श ग्रामसेवकचा पुरस्कार सन्मानित झालेले भाऊसाहेब पाहतोय आपण. वामनदादाचं खूप मोठं योगदान, श्यामदादा यांचं योगदान. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण दुधिया रोष्टीमध्ये सामना पाहतोय. 30 चेंडू आणि टार्गेट पाहतोय आपण इथे मात्र 56. पहिल्या चेंडूवर बॅटची कड एकच सुरेख झेल. एवढं सोपं नाही आहे. अशा स्थितीमध्ये एवढं मोठं आव्हान पार करणं. विकेट मिळून देतोय पहिल्या चेंडूवर गोलंदाज पाहतोय आपण इथे मात्र निश्चित विजय केने. काय जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. निश्चित जय झोटिंग देव म्हणजेच आमचे श्यामदादा दलवी यांचा एकच संघ आहे. आणि जेव्हापासून नाव पडलंय, नुकतीच जी मागच्या हप्त्यात बापगावची टुर्नामेंट पार पडली तिथं मात्र विजेतेपद पटकावलेलं आहे. आत्मविश्वास या संघाचा खूप वाढलेला आहे. प्रतिस्पर्धी टीम जर पाहिली आपण भूमी 11 या टीमचं प्रदर्शन नुकतीच काही 15 दिवसापूर्वी हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर एकता ट्रॉफी आम्ही आयोजन केली होती. त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. तब्बल ₹1,00,000 बक्षीस भिवंडीमधून घेऊन आले होते. खूप चांगलं उच्च कोटीचं प्रदर्शन पाहिलं होतं आपण. चला वेळेसुद्धा भान ठेवायचं आहे. विजय केने जबरदस्त ऑलराऊंडर या टीमचा. अप्रतिम अप्रतिम नाईस चेंडूची हाताळणी करतोय. आता मात्र विकेटचा खुराक पहिल्या चेंडू कृपया जे गेट आहे आणि जो रस्ता आहे तिथं कोणीही आपल्या गाड्या लावू नका. खूप प्रचंड संख्येने आमच्या महिला वर्ग इथं पाहतोय की सामन्याचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. आदर्श गाव आहे आणि संपूर्ण काही आदर्श गावाच्या माध्यमातून हे आपण हा उपक्रम पाहतोय. आपण निवृत्ती दादांचं आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. घुटना टेक शिक्षर देख हा सांगायचं होतं पण चतुर गोलंदाज आहे. बघितलं की थोडासा स्लॉक करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूवर बोटं फिरवली आणि वेग कमी केलाय. वाळुकेश्वर सिरोशी चषकचे आयोजक अमितजी देशमुख साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, या आपण व्यासपीठावर. निश्चितच स्वागत आहे आपलं. अप्रतिम चेंडू होता. बराच वेळ हवेत पण डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक दूर उभा होता. खूप मोठी स्पर्धा येते. चीयर लीडर तर क्या बात आहे. दादा आपण या. साहेब या या. निश्चित नो डाऊट. तर एक चांगली दमदार सुरुवात पाहतोय आपण. आणि निश्चित जर विचार केला आपण आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर जर हा संघ जातोय तर मांडागावचा एक दानशीर व्यक्तिमत्व जगन नाना साहेब त्या संघाला पुरस्कृत करतोय. क्या बात आहे. आणि त्याच संघाच्या अगेन्स्ट मात्र फाईट करताना म्हणजे दोन्ही संघ दादाचे आहेत. गोलंदाज सज्ज होताना याच पाहता पुलचा फटका. खाली क्षेत्र बलवंत प्रयत्न करतोय. एकटपणे चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला ह्या खणखणी चौकार. त्या 5 एका गडीच्या मोबदल्यामध्ये खूपच चांगलं आयोजन पाहतोय आपण. प्रथम धानवली गावामध्ये स्पर्धेच्या माध्यमातून डे-नाईट स्पर्धा पाहतोय आणि संपूर्ण श्रेय संपूर्ण ग्रामस्थांना जातोय. ज्या प्रकारे प्रत्येक वर्षी 32वं पर्व आहे आणि या पाहता बोलता 32व्या पर्वामध्ये आपण पोहोचलोय. हा 5वा दिवस आणि पहिली रात्र पाहतोय आपण. यावेळेस पाहता क्लास ऑन द रेचा फटका
परंतु फटका फटला काय पाहिजे, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू स्वीपर करून बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, अजून एक दमदार हा चौकार. आता मात्र त्रिमूर्ती पाहतोय आपण. विलास शेठ, त्यानंतर समीर शेठ आणि महेंद्र शेठ यांच्याकडून एक ऑफर आहे की प्रति षटकाच्या हॅट्रिकला त्या 3 स्टारच्या माध्यमातून 500 रुपये देण्यात येईल, अशी माहिती समीर दादा आम्हाला देताना पाहतोय आपण. काय क्लास फटका पाहिला आपण, ज्या फटक्याची आवश्यकता होती भालचंद्र दादा तो फटका इथे मात्र वसूल करतोय. दबाव जो होता तो दबाव थोडासा कम केलाय. धावसंख्या पाहतोय आपण 1-9, 56 धावाचा हा तगडा आव्हान आहे. नौशाद चांगली बॅटिंग करतोय, 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघाले की अतिशय अप्रतिम. आणि या एकता ट्रॉफीमध्ये या खेळाडूची बॅटिंग आवडली होती. काय बॅटिंग केली ती, अप्रतिम, अफलातून उच्च कोटीची बॅटिंग कशाला म्हणतात हे दाखवलं होतंय गोलंदाज सज्ज होताना. ओ वेगवान चेंडू, पण इथं माझा दिमागाचा वापर केलाय. मनगटी फटका, चेंडूला वळवलंय फाईन लेगकडे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू आणण्यासाठी धावणार काय, आणि इथं मात्र पाहतोय की बघता बघता चेंडू अतिशय वेगात निघून गेलाय, सीमा पार आलाय, अजून एक चौकार. दापोडे संघाचं जर आगमन झालं असेल तर लगेच आपण संपर्क साधायचे. चला, वीर तानाजी दापोडे. दापोडे संघ खूप एक मोठा संघ आहे, पण वेळेचं भान ठेवायचं आपण. तर प्रेक्षक, अतिशय मोठे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आता येत आहेत. आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपले सन्माननीय सर्वांचे लाडके मुरबाडचे भूमिपुत्र सुभाष दादा पवार, सन्माननीय उपाध्यक्ष ठाणे जिल्हा परिषद ठाणे, सुभाष दादा पवार साहेबांचं आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या व्यासपीठाकडे. दरवर्षीप्रमाणेच ज्यांची सदिच्छा भेट असते आपल्याला ते सुभाष दादा पवार 2 मिनिटं थांबवायचे. उपाध्यक्ष ठाणे जिल्हा परिषद, आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय, मनपूर्वक स्वागत करतोय. या साहेब या, आपलं हार्दिक स्वागत. निश्चित पाहतोय की आपण हजारो युवकाच्या गळ्यातली ताईत असलेले हजारो सन्माननीय विनोदी नार्वेकर साहेब, मुरबाड नगर पंचायतचे नगरसेवक साहेब, आपले सुद्धा हार्दिक स्वागत. आदर्श चषक 2024 मध्ये सुभाष दादा पवार आणि नार्वेकर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत करतोय या व्यासपीठावर. या, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. एक सुंदर स्वरूप प्राप्त झालं, जबरदस्त रमणीय वातावरण तयार आहे साहेब. आणि आपण पाहू शकता आपल्या समोर महिला वर्ग, एक नवीन संकल्पना धानिवली गावची या 32व्या पर्यामध्ये पाहतोय. आणि नार्वेकर साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पुण्याच्या मैदानामध्ये जाऊया आपण. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आता मात्र निश्चित अशा प्रकारे टीट फॉर टॅट जसे को तैसे जवाब देता येत आहेत. मात्र भूमी 11 मांडा व्यासपीठावर नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे, मी हे उल्लेख करणार होतो. हजारो युवकाच्या गळ्यातली ताईत असलेले असे आमचे सर्वांचे एकच दादा, ते म्हणजे सुभाषदादा पवार साहेब. पाहतोय आपण विद्यमान जिल्हा परिषद ठाणे उपाध्यक्ष आहेत आणि साहेबांचं खूप चांगलं नेतृत्व आपण सातत्याने पाहतोय. धावसंख्या 1-16 पॅक क्राऊड पाहतोय. खास आदर्श गावाच्या सर्व आमच्या महिला वर्ग, त्याच्यात आई ताई छोटे छोटे चिमुकले सुद्धा आहेत. आणि एक चांगली संकल्पना आदर्श 11 क्रिकेट संघ धानिवली आणि ग्रामस्थ आयोजकाच्या माध्यमातून हे पाहू शकता आपण. हजारो युवकाच्या गळ्यातली ताईत का म्हटल्या जाते, अशी आमची सर्वांची लाडकी सुभाषदादा पवार आपल्या टीव्ही स्क्रीनवर. काय टेलिकास्ट आहेत, जशी मागणी तसा पुरवठा. कुणाल दादा मात्र यांच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू, अप्रतिम. टप्पा पडला तर थोडासा झपकन आतमध्ये येणारा होता. आकाश हा खूप चांगला गोलंदाज, लेगबाईच्या स्वरूपात मिळते ती 1 धाव.
आज जेपी पॅनलचे प्रमुख हेड नो डाऊट या पहिल्या दिवसापासून उल्लेख करतोय की अखंड महाराष्ट्रामध्ये इथं मात्र जेपी पॅनलला मागणी का आहे. आज त्यांची 3 पंच पाहतोय की मराठवाडा किनवट येतं मात्र खूप चांगल्या स्पर्धेसाठी सरांनी होकार दिला आणि लगेच पाठवले. सलाम आहे जयपवार सर तुमच्या त्या कार्याला. गोलंदाज सज्ज होताना सामना हळूहळू आता मात्र रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना आकाश शिनियर मोठं नाव. ओ हा चेंडू मात्र घेतली लाईन चेक करतील जयपवार सर होत आहेत आणि सांगतायत की हा चेंडू मात्र अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात खून करताना. धावसंख्येत बदल धावसंख्या पुढे सरकते ती 18. गोलंदाज पाहतोय मारा करण्यासाठी आकाश बॅटर आहे तो धीमी बॅटिंग करतोय सध्या तरी. केतन भाकरे क्षमता आहे पण इथं मात्र अशा स्थितीमध्ये 50 पेक्षा धावा करणं एवढं सोपं नाही आहे. पण ते सोपं बनवेल काय. ओ काय चतुराई दाखवली बघा बघा. वाईड यॉर्कर बोटं फिरवली धीम्याकता चेंडू होता. इथून मात्र वापसी करता येणार नाही. ज्या प्रकारे टार्गेट उभं केलं होतं आकाशाने झकास 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 बॅटिंग केली होती. 2 मारले खूप चांगले मारले होते षटकार. अजित आमच्या समोर आहे सातत्याने पाहतोय की अजयच्या सोबत राहतोय. गोलंदाज सज्ज होताना परत टेमगाव अँड टोकाकडनं आकाश ना मोहंत हा ऑलराऊंडर. ओ चांगला चेंडू होता. सम्मान देऊन फक्त छोट्या बॅटचा वापर केलाय. हलक्या हाताने पुश केलंय. पुश करो खुश रहो. व्यावसायिक क्रिकेट सुद्धा भिवंडी सिटीमध्ये खूप चांगलं खेळतोय तो आकाश. षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 56 धावाचं टार्गेट स्वीकारताना आतापर्यंत मी म्हणेन की चांगली सुरुवात आहे. अजून 9 विकेट सुरक्षित आहेत. 19 धावा धावफलकावर. निश्चित जाऊया आपण कारवेसराकडे. नक्कीच पुनश्च साहेबांचं हार्दिक स्वागत करूया आपण. सन्मान्य सुभाषदादा पवार माननीय उपाध्यक्ष ठाणे जिल्हा परिषद ठाणे तसेच सन्माननीय नगरसेवक साहेब आपले नार्वेकर साहेब आणि आपल्या सर्व महिला वर्ग या धानिवलीच्या महिला वर्ग म्हणतात ना की ज्याला स्त्री म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. हे आमचे सर्व ताईमाई अक्का महिला वर्ग आपण आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती करतो की ज्या महिलांना या ठिकाणी काय 2 शब्द बोलायचे असतील त्यांनी हात वर करायचे. त्यांच्यासमोर माईक दिला जाईल. आपण सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करू शकता. तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी अधिकार आम्ही देतोय धानिवलीवासियांच्या वतीने का तुम्हाला तितकाच अधिकार आहे. समान अधिकार आहे. काळजी करू नका आणि तुम्हाला नक्कीच आम्ही बोलतं करणार आहे या व्यासपीठावर. तर जाऊया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 30 षटक टर्निंग पॉईंट आहे. या हा षटक ठरवेल की सामना कुठल्या टीमकडे जास्त झुकलेला आहे. ललेश येतोय खूप मोठं नाव आहे. निश्चितच श्यामदादा दलवी यूट्यूबवर चिपकले असेल. 30 केबलच्या माध्यमातून खूप मोठं नाव. देवरुंग गावात एक उद्योजक आहे. त्यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना ललेश राईट अमोर द विकेट. ओ हो के कडक 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 आला ह्या दमदार तुफानी षटकार. पैठणी त्यांच्यासाठी लकी ड्रॉ आहे. त्या कारणाने आपण महिन्याला आपण या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे. तुमच्या साक्षीने हा कार्यक्रम आपण पार पाडणार आहोत. अतिशय सुंदर सुंदर हा फटका होता. काय क्लास उच्च कोटीचा. असं म्हणलं तर वागोड ठरणार नाही. सोनार की एक केतन की मारा तो मारा बहुत ही सॉलिड मारा. निश्चित आमचे जे समोरचे कॅमेरामॅन आहेत त्यांना विनंती असेल की आपण जे आमच्या महिला वर्ग आहेत त्यांना जास्तीत जास्त आपण अधूनमधून कव्हरेज करायचे आहेत ही विनंती असेल. 10 क्लिकचे पूर्ण कॅमेरामॅन. अजून एक पण यावेळेस पाहता फटका फटलाय काय. उंची जास्त लांबी कमी. चेंडूखाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. विकेटची आवश्यकता होती देवरुंग संघाला. गदा स्थितीकडे घेऊन जाताना हा गोलंदाज पाहतो आपण ललेश. कृपया महिलांनी कुठे पण ग्राउंडकडे थांबायचं नाही. त्यांच्यासाठी स्पेशली या ठिकाणी सुविधा केलेली आहे. सर्वांना विनंती पुन्हा एकदा आपण स्टेजकडे यायचं आहे सर्वांनी
आपल्यासाठी ते खुर्च्या आहेत आणि आसनं तयार आहेत. या इकडे सर्व महिलांचं हार्दिक स्वागत. आणि तिथं खूप छान उल्लेख आहे. आपण आमच्या आयोजक कमिटीची मेंबर आपण सुद्धा 2 मेंबर तिथं थांबायचे. जसे आमच्या आई ताई येतील त्यांना आपण घेऊन इथं यायचं आहे. जबरदस्त सामना रंगेल. रंगात रंगात सामना येईल की मात्र इथून एकतर्फी सामना घेऊन जाईल. झोटिंग जय झोटिंग देव स्पोर्ट पाहतोय आपण देवरुंग. ज्या प्रकारे इथं मात्र प्रदर्शन पाहिलं, चांगली बॅटिंग होती ललेश. याच पाहता कंट्रोल पूलचा फटका पाहतोय, जमिनीचा फटका ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय. 1 धाव पूर्ण आणि फक्त एकच सिंगल या चेंडूवर कंप्लीट करता येईल. खूप चांगलं वातावरण पाहतोय आपण. अख्खा धानिवली गाव या मैदानावर आहे. आदर्श गाव का म्हटलं जातोय. निश्चित प्रत्येक घरामध्ये गव्हर्नमेंट सराउंड आहे. जास्तीत जास्त गुरुचा गाव म्हटलं जातोय. प्रत्येक स्टुडंट पाहतोय आपण. क्रिकेटसोबत पहिले फ्युचरचं त्यांच्या मनात असते, नंतर खेळ ते दाखवतात. गोलंदाज सजवताना प्रत्येकदा राईट द विकेट. कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं यावेळेस पात्र अचूक टप्प्याचा हा चेंडू होता. अप्रतिम नेच दीपक वापशी करताना मला वाटते की किती चेंडूवर षटकार मारला होता. जवळपास विचार केला पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर मात्र सांगितले की मी ललेश आहे, माझ्या टीमसाठी जरी षटकार दिला तर कमबॅक करेन. आणि काय सुपरहिट कमबॅक करताना धावसंख्या स्थिर आहे 26 आणि 2 गडी बाद. 14-30 कठीण वाटतोय. अशा स्थितीमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचे राहील. सातत्य दाखवावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज सजवताना ललेश मजबूर केले. हे भास झालं होतं जेव्हा निर्धाव चेंडू गेले होते की विकेटचं पतन पाहायला मिळेल. अजून एक विकेट. आगमन झालेलं आहे. निश्चित दापोली टीमचा कॅप्टन आपण गणवेश लगेच हँडल करायचं आहे. टीमचा कॅप्टन आपण यायचं आहे विनंती असेल, कारण की बऱ्याच लांबून आलेला आहे आणि या टीमकडे सर्वांची नजर असेल. गेल्या वर्षीचा मैदान ज्याने गाजवला हर्षद चौधरी नावाचा हा वादळ काही क्षणामध्ये पुढच्या सामन्यामध्ये मैदानावर येणार आहेत. आणि प्रतिस्पर्धी टीम कुणाल गोंधळी ग्रेट कास्टने टीमचा एक प्रमुख अस्त्र आहे. आज भिवंडीकरांची सामने पाहतोय आपण, म्हणजे भिवंडीकरांची जास्त गर्दी आहे. म्हणून भिवंडी टेनिस क्रिकेटला पंढरी का म्हटले जाते. सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, ओपन क्रिकेट असे तब्बल 8 असोसिएशन भिवंडी नगरीमध्ये पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. पहिल्या सामन्यात भिवंडीतला एक नामवंत संघ पराभूत झाला 5. माननीय मुरबाड भाजपचे सरचिटणीस साहेब जयवंतजी कराळे साहेबांचं आगमन होत आहे. प्रेक्षक आपल्या व्यासपीठावरती. कराळे साहेब आपलं हार्दिक स्वागत, स्वागतम शुभ स्वागतम. अण्णव बॉलचा इशारा आहे. मला वाटतं की रिव्ह्यू घेतलेला आहे. बॉलिंग साईड देवरुंगने. नो आहे की नाही हे चेक करायचं आहे. 30 पंच सज्ज आहेत. आणि आज जर पाहिलं आपण बाहेरचे संघ आहेत. आदर्श खानावळ पाहतोय ठीक समोर आहे. आणि कोणाला जर चांगल्या जेवणाची स्वादिष्ट चव घ्यायची असेल तर आदर्श खानावळ मंगेश यांच्याजवळ जायचंय आणि जेवण करायचंय. चला दापोली टीम पीजी स्पोर्ट्स म्हणजेच पांडुरंगजी गोंधळी स्पोर्ट्स कासने विरुद्ध वीर तानाजी दापोडे दोन्ही कॅप्टन आपण यायचे टॉस बॉक्स कडे. नो बॉल योग्य निर्णय. निश्चित भावेश राणे यांचं आगमन झालेलं आहे. हेमंत माळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन संपर्क साधायचे. हेमंत माळी, कारण की जे आमचे पाठीराखे आहेत क्रिकेट रसिक आहेत आपण खुर्च्या खाली करायचे. पाहतो आपण एक कॉमेंट्री बॉक्स. नो डाऊट खूप चांगलं 10 क्रिकेटचं लाईव्ह टेलिकास्ट. मी सुनील पवार, माझ्या समेत भालचंद्र. याच पात्रा फटका चांगला आहे की नाही. प्रयत्न खूप सुंदर प्रयत्न होत ना पाहतोय आपण. टीमसाठी मला वाटते की इथून किती धावा वाचवलेत. 4 धावा वाचवलेत. काय हा क्षेत्ररक्षक तिथे मात्र मला वाटते की आकाश सिनियर होता. आता मात्र षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 3 डिंग स्टॉल मैदानाच्या आतमध्ये न्यायचे आहेत.
आणि इथं मात्र चेक करतील तिसरे पंच पाहतोय आपण. तिसऱ्या पंचाकडे मागणी केलेली आहे कारण की सुविधा आहे म्हणून आपण चेक करतोय. कुठले टीमवर अन्याय होणार नाहीये. आज जास्तीत जास्त आपण भिवंडीकरांचं क्रिकेट पाहतोय. पहिला सामना असताना ठाकूरपाडाने 41 धावाचं टार्गेट होतं पण तो सामना गमावलाय. पण अजून एक भिवंडीचं चेक चालू आहे. तिसरे पंच आम्हाला निर्णय देतील. सव्वीस धावीची आवश्यकता आहे. तर प्रेक्षक आपण टाळ्यांच्या गजरामध्ये एक मेगा सन्मान घेऊया. आपले सन्माननीय आदरणीय ज्यांच्या नावाचा पूर्णपणे गुणगान पाहतोय आपण मुरबाड परिसर किंवा ह्या परिसरातील पंचकृषी कुठल्याही पण ठिकाणी जातो मी की सुभाषदादा पवार साहेबांचं नाव घेतलं की एकच वाक्य येतं की विकासाची वाटचाल ज्या नावाने पुढे आलेली आहे ते म्हणजे आमचे सन्माननीय उपाध्यक्ष ठाणे जिल्हा परिषद ठाणे सुभाषदादा पवार साहेबांचा आपण या मंडळाच्या वतीने घेऊया मेगा सन्मान. साहेबांना पुन्हा विनंती आहे साहेब आपण या कक्षाकडे यायचं आहे. आम्ही हा हेतूचे सन्मान आपला करू इच्छितो. टाळ्यांच्या गजरामध्ये करूया. मंडळाच्या वतीने साहेब आलेत आणि आपल्या स्पर्धेला 4 चांद लागले. स्पर्धा शतगुणित झाली. साहेबांचं मनोगत सुद्धा आपण घेणार आहोत. तर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा सन्मान घेतोय. सन्माननीय सुभाषदादा पवार उपाध्यक्ष ठाणे जिल्हा परिषद अभिमन्यू भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या मंडळाच्या वतीने हा मेगा सन्मान. माईची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंट आपण देत आहोत आपल्या साहेबांना, आपल्या दादांना.
दादांचं नाव घेतलं की एक वेगळी ऊर्जा येत असते, एक उत्साह निर्माण होतो, एक प्रेरणा मिळते, एक प्रेरणा पुरुष अशी ख्याती आहे सुभाषदादा पवार साहेबांची. दादा विनंती आहे आपणास की 2 मिनिटाचं मनोगत आपण छान दरवर्षीप्रमाणेच करत असता आम्हाला मार्गदर्शन कृपया द्यावं. आदर्श 11 क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ दानिवली यांच्या वतीनं हा आदर्श चषक 2024 या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्याला सर्वांनाच आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले कमलनाथजी महाराज, आमचे सहकारी नगरसेवक विनोद शेठ नार्वेकर, या ठिकाणी उपस्थित असणारे ग्रामस्थ पावनी, त्याचबरोबर उपस्थित गावातील सर्वच पदाधिकारी, त्याचबरोबर जयवंतजी कराळे असतील आणि जी असतील सगळ्यांचीच नावं घेण्याचा मोह या ठिकाणी टाळतो. आणि खास करून उपस्थित राहिलेल्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सगळ्या महिला भगिनी, या मंडळाचे सहकार्य करणारे सगळेच सर्व लोक, उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, खास करून बाहेरून आलेले सर्व खेळाडू आहेत यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. मला माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून ही स्पर्धा या ठिकाणी होते असते. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून सर्वच ग्रामस्थांचा हातभार या स्पर्धेला लागत असतो आणि एकीनं चांगली स्पर्धा या ठिकाणी पार पाडत असतात. आणि महिला भगिनी म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जातो तिथं क्रिकेटला कधी महिला भगिनी उपस्थित नसतात, पण या ठिकाणी मी मागच्याही वर्षी आलो होतो तेव्हासुद्धा महिला भगिनी फार मोठ्या संख्येने उपस्थित या ठिकाणी राहतात. म्हणजे महिलांनाही क्रिकेटमध्ये फार आनंद झालेला आहे आणि त्यांनाही त्यामध्ये रस आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आहे. खरोखर चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत आलात. असाच कार्यक्रम पुढच्याही काळामध्ये आपल्याकडून व्हावा हे सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांनाच हे नवीन वर्ष भरभराटीचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जावो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि खास करून पुनश्च एकदा सगळ्याच दानिवलीकरांना ज्यांचं ज्यांचं सहकार्य आहे त्याचबरोबर सगळ्याच ग्रामस्थांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. चांगल्या प्रकारचं नियोजन आपण करत आहात आणि ही स्पर्धा कुठेही स्पर्धेला गालबोट न लागता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडता, म्हणून सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चित खूप छान थोडक्यात मनोगत, पण सामना काय रंगतो इथं पाहतोय आपण. आता मात्र येणारे इथून मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता आहे. जाऊया आपण सरांकडे. सर एक मिनिट थांबवतो. सन्माननीय आपले विनोदजी नार्वेकर साहेब, नगरपंचायत नगरसेवक साहेब, आपण हा सन्मान स्वीकारावा विनंती आहे. दादा आपल्यामध्ये रजा घेत असताना त्या दादासाठी टाळ्या असू द्या. विकासाचे महामेरू, प्रगती पुरुष, कर्तव्य कुशल, कार्यकुशल, कार्यतत्पर सन्माननीय सुभाषदादा पवार साहेब, आम्ही आपले शतशः आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. सामना इथं मात्र शेवटच्या षटकामध्ये येऊन ठेपले. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण आकाश ज्युनियर, जोटिंग देवा, हे पाहू शकता आपण आमचे 3 रती महारथी, म्हणजे इथं समालोचक दुनियेतले 3 स्टार, व्हॉइस ऑफ मुरबाड, व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली, व्हॉइस ऑफ टिटवाला. क्या बात आहे, क्या बात आहे. सामना खूप रंगात आलाय. जाऊया आपण सामन्याकडे. 6 चेंडू 14चं समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल हे भाकीतकडनं योग्य नाहीये. 6 चेंडू 14 असं समीकरण आहे. पुण्याच्या सर्व महिला वर्गांचं हार्दिक स्वागत. 6 चेंडू 14. सामना अतिशय चांगल्या स्थितीकडे जाताना पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर हुकचा फटका, खाली एरिया आहे, फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार क्षेत्ररक्षक. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आला हा खणखणीत चौकार.
मल्हारी या गावाचा एक अभिमान, ज्या प्रकारे बॅटिंग करतोय बॉलिंग करतोय त्याचसोबत भावेश राणे, त्याचबरोबर पाहतोय की आपण अजित राणे यंग आणि डॅशिंग चॉकलेटी बॉय धानिवली गावाचा खूप मोठं योगदान या आयोजकाच्या माध्यमातून पाहतोय आपण. पण इथं मात्र सामना 2 चेंडूमध्ये टर्न झालाय. भूमी 11 मांडा सांगितलं की थेट लांबून आलो आम्ही, पण आम्ही आमच्या क्षमता आहे, आमच्या जिद्द आहे, आम्ही संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये, जातो तिथं विजय संपादन करतोय. म्हणून भिवंडीतली नामवंत टुर्नामेंट एकता ट्रॉफीचं विजेतेपद पटकावून आलंय भल्या भल्या टीमला पाणी पाजले मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र तोच कार्य करताना बॅटर पाहतोय रवी जगन्नांना, खूप लोकप्रिय व्यक्तिमत्व पाहतोय, पण सातत्याने दोन्ही टीमला पॉन्सिटिव्ह करतोय. एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता मात्र येणार येथून 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 6 धावीची आवश्यकता. हुलकावणी दिली, ऑन ड्रेपचा चांगला फटका, अतिशय चांगली आउटफील्ड, रोखू शकणार नाही. लागोपाठ 30 या चेंडूवर 30 राहा, दन 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 करीत जाणार. हवा निघाली आहे. पाहतोय आपण ज्या प्रकारे 6 मध्ये 14, आता मात्र 3 मारले लगातार. काय क्लास होते, पहिले 2 हुकचे फटके, त्यानंतर एक कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार इथं मात्र वसूल केलाय रवी या बॅटरनी. जबरदस्त कामगिरी, जोरदार टाळ्या होऊ द्या रवीसाठी, ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली या अंतिम षटकामध्ये. परत एकदा ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण, क्षेत्ररक्षक सज्ज असेल. आणि याचबरोबर आज सामना भूमी 11 मांडा टीमच्या बाजूने झुकलंय आणि विजय संपादन केले आहे. आणि इथं मात्र देवरुंग संघाचा प्रवास थांबलाय. हार्डलक खास जय जोटिंग देवाचे सर्व या टीमचे श्याम दलवी दादा, जबरदस्त कामगिरी पाहिली आपण. आणि शेवटच्या षटकामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली पाहतोय की आपण निश्चित मोठं योगदान कोण दिलं नाही. बॉलिंग अटॅक जर पाहिला आपण निश्चित, पण अशा स्थितीमध्ये सामना दबावाखाली असताना ज्या प्रकारे सामना जिंकून दिलाय तो ठरलाय. रवी परब सामनावी, रवी परबसाठी जोरदार टाळ्या. मी आपल्याला घेऊन जातोय इथं मात्र सज्जेत आमचे व्यासपीठावर नो डाऊट व्हॉइस ऑफ टिटोला मनोज कारवे सर, कारण की जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये त्या सत्राचं धावतं वर्णन करेल.